आज मी इथं एकदम कुरकुरीत असं भजी बनवून दाखवणार आहे। त्यामध्ये आपण खूप काही पदार्थ घालवणार आहोत। तर पालकाची भजी तुम्ही याला म्हणू शकता। खूप छान असं कुरकुरीत होणार आहेत। खूप वेळ सुद्धा हे कुरकुरीत राहणारे आपले इथं भजी आहेत। तर त्यासाठी मी इथं पालक घेतलेला आहे। पालकाला मी पहिलं इथं धुवून घेतलं, त्यानंतर थोडंसं वाळल्यावरतीच मी इथं कट करून घेतलेला आहे। जेव्हा करायचं आहे त्याआधीच आपल्याला हे धुवून वगैरे वाळवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथं कांदा घेतलेला आहे। तर पहिलं आपल्याला इथं कांदा जे काही लागणार आहे ते इथं चिरून घ्यायचं आहे। तर 3 कांदे मी असं उभं कट करून म्हणजे चिरून घेतलेला आहे उभं। आणि त्यानंतर 2 बटाटे सुद्धा घेतलेले आहेत। त्याचं वरचं साल काढून सुद्धा आपल्याला हे बटाटे सुद्धा पातळ आणि उभं असं कट करून घ्यायचे आहेत आणि पाण्यात ठेवून द्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथं थोडंसं फ्लावर घेतलेले आहेत। तर त्याला सुद्धा बारीक असं कट करून घेतलेलं आहे। तर आता इथं आपल्याला बेसन लागणार आहे। तर 1.5 वाटी मी इथं बेसन आहे तो असं चाळून घेत आहे। तर पीठ आहे तो चाळून घेतल्यामुळे छान असं मोकळं सुटसुटीत होतं। त्यामध्ये 2 चमचे मी इथं तांदळाचं पीठ घातलेले आहे। त्यामुळे भजी आहे तो छान असं कुरकुरीत होतात। खूप वेळपर्यंत असं मऊ वगैरे पडणार नाहीत। तर हे बेसन पिठामध्ये हे सगळं तांदळाचं मिक्स पहिलं चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक पाणी थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला असं थोडंसं घट्टसर मिक्स करून घ्यायचं आहे। खूप असं पातळ नाही करायचं, एवढं असं घट्ट आपल्याला इथं करायचं आहे। तर अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं, त्यामध्ये 2-3 चमचे पाणी आहे तो राहिलेला आहे। त्यामध्ये मी इथं 1 चमचा लाल तिखट आहे तो घातलेला आहे आणि थोडंसं हळद याच्यामध्ये घालायचं आहे। तिखट कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि 1 चमचा मी इथं चाट मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि थोडंसं हिंग याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे। त्याचबरोबर मी इथं 1 चमचा आहे तो ओवा असा हाताने चुरून घातलेला आहे आणि सोबतच बडीशोप सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत। थोडंसं क्रश करूनच घालायचं आहे आणि धने सुद्धा क्रश करूनच घातलेला आहे। तर हे सगळं घातल्यामुळे आपले पालकाचे भजी किंवा मिक्स सगळे मिक्स भजी आहेत तो आपले इथं खूप छान आणि कुरकुरीत खूप वेळपर्यंत मऊ सुद्धा होणार नाही आणि खायला तर खूप छान लागतात। पहिलं सगळं एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर कांदा चिरून घेतलेला, फ्लावर आणि बटाटा हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे। त्याचबरोबर इथं हिरवी मिरची सुद्धा बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर एक थोडंसं मी इथं अद्रक आहे तो असं किसून घातलेला आहे। त्याचसोबत तुम्ही इथं कोथिंबीर असेल तर खूप सारा इथं कोथिंबीर सुद्धा घालून घ्यायचं आहे। तर हे सगळं एकदा छान असं चमच्याने मिक्स करून घेत आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये पालक आहे तो घालून घेणार आहोत। तर सगळं घालून झालेलं आहे, फक्त आपलं इथं पालक आहे तो घालायचं राहिलेला आहे। पालक आपल्याला एकदम नाही घालायचं, थोडंसं हातात घेऊन असं घालायचं आहे, म्हणजे आपल्याला पालकाचं प्रमाण इथं कळेल आणि पिठाचं भजीचं प्रमाण सुद्धा आपल्याला इथं कळेल। पीठ असं भजी करता येईल एवढं घट्ट होईपर्यंत हे आपल्याला पालक आहे तो घालायचा आहे। अजून थोडंसं पातळ झालं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये बेसन वगैरे घालून घट्ट करून घेऊ शकता। ह्याच्यामध्येच थोडंसं बेकिंग सोडा आपल्याला घालायचा आहे, म्हणजे आपली भजी आहे तो आतमध्ये छान असं खुसखुशीत होतील। आणि त्याचबरोबर 2 टेबलस्पून मी इथं बेसन घालून घेतलेलं आहे। तर मला थोडंसं पातळ वाटत होतं तर 2 चमचा मी इथं घालून परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तरच घालायचं आहे। आणि त्याचबरोबर मी इथं 1 चमचा तेल आहे तो असं गरम करून घेतलेला आहे आणि ह्या पिठामध्ये घालायचं, म्हणजे आपले भजी आहे तो छान असं कुरकुरीत होतात, खूप छान होतात। त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं चमच्याने। इकडं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, मगच आपल्याला हे भजी आहे तो असं सोडायचे आहेत। तर गोल असं सगळे भजी मी इथं तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे सोडून दिलेले आहेत। त्यानंतर गॅस इथं मध्यम करूनच आपल्याला हे 3 ते 4 मिनिटातच हे भजी आपल्याला तळून निघतील। तर बघू शकता हे असं सारखं हलवत राहायचं आहे 2 मिनिटाला आणि त्यानंतर इथं आपलं भजी आहे तो तळून तयार झालेले आहेत।
तर खूप छान असं कुरकुरीत झालेले आहेत। कलर बघू शकता, खूप छान दिसत आहेत। असे रंग झाला की आपण लगेच ह्याला काढून घेणार आहोत। अशाच पद्धतीने सगळे भजी आहेत तो मी इथं बनवून घेणार आहे। तर सगळे इथं भजी तळून झाल्यावर तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं चाट मसाला घालू शकता किंवा तसंच खाल्लं तरीही चालेल। तर हे भजी तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणी सोबत, ग्रीन चटणी किंवा रेड चटणी, कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस सोबत हे खूप छान लागतात। तर गरमागरम तुम्ही सुद्धा अशा पालकाचे भजी नक्की करून बघा आणि खूप कुरकुरीत झालेले आहेत। कधी असं खूप वेळ झाल्यावर सुद्धा हे मऊसूत होणार नाहीत। तर हे बघा, आतमधलं तुम्हाला काढून दाखवलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।